आपण सूर्यरोशनीचा काय वापर करू शकतो? आपल्याला सूर्यरोशनीच आहे ना. साधारणतः आठवतं का की मी ही बत्सल साहेबांकडून गणित घेतली का 2006-07. हां ती कितीला घेतली तुझ्या नंबर सुद्धा मी गेलो दिलेलं भेटायला. मी असं आपण एकत्र काम करायचं सगळं करू. ती कितीला घेतली माहिती आहे का मी 25 ना 22. 25 ते वर वेगळे सगळे म्हणजे 22 CR करूया बरोबर. आता शेतकऱ्यांनी बन्सलला कितीला दिलेली सगळ्यांचा मिळून आकडा सांगितला तरी 2.5-3 लाख 2.95 एकरी 2.95 किती एकरी 2.95 2.95 लाख 2,95,000 म्हणजे सगळ्याचा एस्टिमेट किती येईल हे सांगा ना मला. 28 एकर आहे. 88 into 8 पटे साधारण 9 मधून 8 9 27 25 CR परत. म्हणजे ती पण 25 CR लिस्ट दिली होती. बरं आपण 25 CR इथे पण आपण 25 करूया. ओके 25 CR. आता ही आउटपुटात गेलो आणि कागद काढली थोडी आणि म्हणजे मी कधी त्याला साईन दिलीच नाही. बरं माझी आणि बहिणीची पण लागते मग बहिणीला विचारलं तू साईन केलीस का ती म्हणते मी नाही साईन केली. हो आईच्या जमिनी गेल्या. आईने काय केलं त्या तिकडचा एक दगड उचलला आणि म्हणाली चल फुल ना फुलाची पाकळी एक दगड उचलला गाडीत ठेवून रुमालात बांधला. म्हणाली काय माझ्या आईची आठवण आहे. जमीन दिली ना ती माझ्या आईने दिली कारण तिच्या नावावर आहे ना मला मी माझ्या आईशी खूप क्लोज होतो. आम्ही 1.5 वर्ष एकत्र राहत होतो. मी स्वयंपाक करायचो आई खायची आई स्वयंपाक करायची मी खायचो. आम्ही ॲक्सपर्टमेंटच होतो असं म्हणू शकता 1.5 वर्ष. त्यामुळे आई मला म्हणायची जमीन नाही जमिनीचं दगड बघितलं तरी असं वाटतं माझ्या नावावर तुझी प्रॉपर्टीच नव्हती. आम्ही घेतली फ्लॅट वडिलांच्या नावावर. मला पण असं वाटायचं की माझ्या नावावर म्हटलं जाऊन दे. तुला अलिबागमधलं कुठलं हॉटेल सांगा आपण 2 दिवस अलिबागला तुझा जन्म झाला आपण तिथे फिरायला जाऊ आम्ही जायचं. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्याचं प्रूफ तुमच्याकडे हवं आहे 100 कोटी जे दिले. आता बघा काय झालं मॅटर इम्पॉर्टंट आहे. मी निलेश ठाकूर साहेब हो साहेब बोला सर. खुर्ची घ्या बसायला. चालेल चालेल. खुर्ची तरी निलेश ठाकूर हायकोर्ट मध्ये 2576 ला 2.76 हायकोर्ट डिक्रीला काय म्हणतोय की I will return your amount which I received from SPCL company. बरोबर आहे. आमचं म्हणणं काय आहे की आम्ही SPCL कंपनीला पैसे परत देतोय. ते दिल्यानंतर माझा इन्कम टॅक्स लागतच नाहीये. ईडी म्हणते मनी लॉन्ड्रिंग नाहीये. DCPCID म्हणते की काय कुठे काही नाहीये. परत बेनामी मालमत्ता म्हणते की कुठे नाही झालेलं. मग मी हे केलं ह्याच्यामध्ये भावाचं जर का म्हणणं आहे की ही प्रॉपर्टी नाही द्यायची बरोबर आहे. सो ही शुड बी हिअर टू फाईट. इफ ही जो मॅनेजिंग डायरेक्टर इफ ही फील्स की मी ओनर आहे तर तुला इथे मी 12 वर्ष जातो. आता परवा मी गेलो कोर्टात गेलो परवा रुमालात ना असे टिश्यू टाकून घेऊन जातो. असे मी रुमाल 2-3 घेऊन जातो. का माहिती बाहेर पडलो ना काम काम काम. मला काय काम असतं तर हायकोर्टात जायचं आणि त्यांच्या नावाने अप्लाय करायचा. कारण मला वकिलांनी सांगितलंय ह्या केसमध्ये हे पेपर्स हवे. हायकोर्टात जातो अप्लाय करतो हे करतो. आता मजा अशी झाली आहे की SPCL कंपनीने सांगितलं की पैसे द्या परत. मी म्हणतो देतोय परत. ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये मोठी अमाऊंट आहे. माझं आता म्हणणं पाहिजे सर तुम्हाला दादा बोला. चहाच तरी प्यायला ना त्या आधी ताक प्यायला
स्वतःला मारतो. त्यामुळे तो विषय आपण बोलूया. पहिलं म्हणजे मी ज्या प्रोजेक्टच्या पाठी धावत आहे हे वाळवंटातलं मृगजळ आहे जे तुम्ही धावताय आणि ते पुढे जात आहे. आता पाठी कशाचे जायचं की जे फिजिकल फॉर्ममध्ये मृगजळ काय असतं एक आभास असतो. म्हणजे व्हेपर इज वन फिलिंग और यू कॅन से ऑब्झर्वेशन. व्हेपर इज नॉट ऑब्जेक्ट. आपण विश्वास कशावर ठेवतो विच इज अ ऑब्जेक्ट. वकील साहेब बरोबर आहे. जे समोर आहे फिजिकल फॉर्म मध्ये आहे. हॅलो बरोबर आहे. दादा तुमचे चहा संपवून टाका ते आणि जरा एक एक मिनिट स्पीकरवर ठेवतो. हां हा ठाकूर साहेब बोलतात या. बोला बोला सर बोला. तर ईडी मध्ये कसं बोलत ते बोलतात ईडी मध्ये प्रॉब्लेम मिळत होतो मला. हा बोला बोला ते ऐकतो. बोला साहेब बोला. हॅलो ते बोलत बोलायचं बोला नाही. सर बोला. बोला सर प्लीज बोला. सर आम्ही सुद्धा बोलतो सर. तुम्ही ईडीचे ते अँटी करप्शन करण्यात गेलो होतो. ते लोक म्हणतील त्यावेळेला तुम्ही याल का ते हा बाबा आमच्यामुळे तुमच्या स्पीकरवर. नाही पण आम्ही येतो ना. मी सर मला कुठे बोलवलं तर ईडी ऑफिसला मी आहे काय जाऊन 8 वर्ष जाऊन मी मोकळा आलो सर. सगळीकडे धावता तुम्हाला बोलायचं आहे ना. तुम्ही हा, हा. ठिकाणी दोघांनी बोलून घ्या. मी ईडीच्या ऑफिसमध्ये बोलून घेतो की पण ते बोलतात मला त्रास होतो ईडी ऑफिसला जायचं. अलाव केलं होतं आणि माझ्या मैत्रीण बोलला त्याच्याशी त्यांचा नाही. मग त्याने सांगेन बाबा बोललो पण हे असं करायचं 15 रुपये मी लिहिता गेलो होतो या माहिती मारून नका ते सर्च नाही मारून सर ऐकून करा. नाही 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 हे नाही म्हणा. मी तुमच्यासाठी आलो तुमची एक एक बरं हे झालेले क्वेश्चन त्यांना फॉरवर्ड करा नाही